मधु इथे आणि चंद्र तिथेच्या या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत। नाती नाती नेहमी स्वर्गात बनतात असं आपण वाचत आलो, ऐकत आलो। म्हणजे देवाने आपल्या योग्य जोडीदाराची निवड केलेली आहे आणि तो आपल्याला भेटतोच असं आपण अनेक चित्रपटातून किंवा कथांमधून, कादंबऱ्यातून आपल्याला सांगितलं जातं। आपण त्याची खिल्ली उडवतो कधी कधी। म्हणजे कधी कधी आजूबाजूची जोडपी बघून आपल्याला असं वाटू लागतं खरंच हे जोडपं देवाने बनवलं। पण काही नवरा बायकोंकडे बघितल्यावर आपल्याला असं वाटून जातं की यांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी नॉर्मल जगापेक्षा इतक्या वेगळ्या असूनही त्यांना इतका परफेक्ट जोडीदार कसा काय मिळाला। खरंच तो देवाने बनवला असणार। अशाच एका वेगळ्या जोडीची कथा आजच्या मधुचंद्रामध्ये भालचंद्र कदम आणि अतिशा नाईक यांच्यासोबत पाहूया, ऐकूया आगळा वेगळा मधुचंद्र। बोलू द्या तरी तुम्ही। अरे माहिती हिशेब सगळ्यांना मिळणार आहेत। अरे तुम्ही तुम्हाला सांग। एक मिनिट। या वर्षीचा सर्वोत्कृष्ट महिला प्रतिनिधीचा पुरस्कार आपण आता जाहीर करणार आहोत। तर मी आता इथे त्यांना बोलवू इच्छिते आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या शांती साळुंखे यांना। तुम्हाला बोलत आहेत। मला मिळालं। वा शांतीताई, कमाल केली। सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकून 25,000 मिळवले। मस्त। अहो हे ऐकण्याचेच मिळाले बक्षीस। ऐकण्याच मी ऐकण्याचं बघू काय? हो, मग मगाशी तुम्ही काय ऐकलं? कोणाला सांगू नका, म्हणजे तुम्हाला म्हणून सांगते मी। मला ना काही ऐकूच येत नाही। अहो वैरी आहे ना मी। काय बोलताय काय तुम्ही? काय बोलताय काय? अरे देवा, म्हणजे तुम्हालाही हाच प्रॉब्लेम? अरे देव, अहो असं नाही, माझं म्हणणं हे आम्हाला माहित नव्हतं। हे पाहाव, पण हे असंच आहे जन्मापासून। नवरा खूप सांभाळत असेल नाही तुम्हाला? भवरा सांभाळून खेळली मी। अहो पण लहानपणी हाताने खेळत मी। भवरा नाही, नवरा नवरा नवरा। हा 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 हो, त्यांच्याचमुळे ना मी आज इथवर पोहोचले। वा वा। पण एक विचारू तुम्हाला? रागवू नका। रागू ते पण तसेच? नाही, ते एकदम फिट अँड फाईन। बाईक नाही बसच घेऊन शिरूय गल्लीत। चालायची अक्कल नसेल ना तर घरी बसत जा। बघ मी तुला काय चाललंय तुमचं? अहो बघा ना, मी रस्त्यातून चालत होतो, बाईक अंगावर घातली माझ्या। तुम्ही दोघं जरा ना कॉमन सेन्स शिकून या। तुम्हा दोघांना साधं खर्चटलं सुद्धा नाहीये। आता तुम्ही मारामारी करणार, जखमा होणार, गाडीचं नुकसान होणार, पोलिसात जाणार, पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर वेळ, पैसा, श्रम सगळं वाया जाणार। त्यापेक्षा हे प्रकरण तुम्ही आपापसात मिटवा। चला मिठी मारा चला। आज ना आमची महिला आधार मंचची संस्था नाहीये का, त्याचं ना बक्षीस मिळालं मला खास। हो, सर्वोत्कृष्ट महिला प्रतिनिधी। किती मिळाले माहितीये? 25,000। अरे मस्तच आहे। त्याचं काहीतरी करूया ना। अगं मग विचार कसला करायचा? ज्यासाठी तुला बक्षीस मिळालंय ना, ऐकण्यासाठी, मग त्याच पैशाचा त्याच गोष्टीसाठी वापर करू। तुझ्या कानाचं ऑपरेशन करू। ऑपरेशन? कानाचं ऑपरेशन करून टाक। ऑपरेशन कानाचं? नको। त्यापेक्षा ना तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करू। तुम्हाला दिसायला लागलं तर काय मजा येईल हो। अगं पण ते ऑपरेशन सक्सेसफुल व्हायचे चान्स 10% आहे। 10% दिसू देत ना, काय हरकत आहे? आपण एक काम करूया, आपण मधुचंद्राला जाऊ। हे बरं आहे, तुम्हाला सुस्त ते। माझे मित्र काय म्हणतात माहितीये का, आपल्याला बाळ का होत नाही माहिती? कारण आपला हनीमून झालाय नाही म्हणून। आणि मधुचंद्राला जाणं हे आपल्या फायद्याचं नाहीये का? कायद्याचं नाहीये? कसं कायद्याचंच आहे? आपलं लग्न झालेलं आहे कायदेशीर। फायदा फायद्याचं। म्हणून सांगतो, आता तुला मिळालेल्या 25,000 आपण जायचं मधुचंद्राला। तू हे जे मला पाहायला सांगतोयस ना, तो देखावा, ते रंग, ही प्रकाश योजना, पण या प्रकाश मध्ये देवाने तशी काही योजना करून ठेवलेली नाहीये, है की नाही गंमत? म्हणजे सर तुम्हाला खरंच काही दिसत नाहीये? वाटत नाही रे,
पळवून नेतोस वस्तू म्हणजे आरोप आमच्यावर यायला. हा 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 अरे काय मूर्ख आहे मी. मला सांगितलं कान इकडे तर काही बोलतच नाही हा. हो बोललो ना आता. तुझा प्रॉब्लेम जिच्या कानात सांगतोयस ना तिला ऐकू येत नाही. मग कानात काही सांगितलंच नाही याने. याला ना आपली आयडियाच नाही माहिती. करून दाखवूया. त्याच्या समोर हा 3 पावलं पुढे या. हा हा टीपॉय. हा टीपॉय टीपॉय आता टीपॉय सरळ चालत जा. सरळ चालत हा आला टेबल. टेबल बरोबर टेबल समोर आरसा आहे. हा समोर हा आरसा आरसा आहे. हा आता वळला. अरे आरती नाहीये सजावट आहे ती. सजावट आहे. आता वळा बघू. वळा वळा आता सरळ या 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 या. अय्या थांबा ना धडकाल माझ्यावर. तुमच्या उजव्या हाताला ना पलंग आहे. थोडं पलंग परत उभे राहा. परत उभे राहा. सरळ चला 3 पावलं. टिपॉय आला. आता परत उजवीकडे वळा. सरळ चालत जा. याला सोफा. वा वा वा. म्हणजे हे बघ हे असं उभं राहायचं. हा सरळ 2 पावलं चालायची. टीपॉय. हा इथून सरळ चालत गेलो. इथे समोर टेबल. टेबलच्या समोर आरसा आहे. बरोबर. हे आरती नाहीये डेकोरेशन आहे. आणि इथून परत वळलं तुझ्या समोर धडकायचं नाही. बाजूला आहे पलंग. बसलो. हा इथून जरा पुढे चालायचं. वळायचं. वळलो 2 पावलं पुढे 3-4 पावलं गेलो की त्याला सोफा. जमलं की. अरे वा वा. सॉलिड एकदम सॉलिड. ग्रेट. अहो हा बोल. आपण मधुचंद्राला आलोत. हो ना मग नेमकं काय करायचं असतं मधुचंद्राला काय माहिती ना. अगं ते मी कुठे पाहिलंय. आम्ही ऐकलंय थोडं थोडं. हा सगळ्यात आधी. हा तेच. सगळ्यात आधी तेच मस्तपैकी जेवायला जायचं. हो खरंच. अहो मधुचंद्राला येणारे नवरा बायको ना आधी मस्तपैकी जेवायला जातात. ऐकले मी. तू ऐकलेस. अहो नाही मग बरोबर.